नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण गोकुळाष्टमी विशेष गोविंद लाडू याची रेसिपी पाहणार आहे। गोविंद लाडू किंवा सुदामाचे लाडू देखील याला म्हणतात। आता गोविंद लाडू हे अगदी कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात कमी वेळात झटपट कसे बनवायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर गोविंद लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत। त्याच वाटीने अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच डाळव घेतलेला आहे, आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर 10 ते 11 काजू, 10 ते 11 बदाम आणि 4 विलायची घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा खसखस आणि 4 चमचे तूप घेतलेला आहे। आता यातील एक जिन्नस आपण भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे आणि सर्वात अगोदर थोडीशी कलर चेंज होईपर्यंत खसखस भाजून घ्यायची आहे। खसखसचा थोडा रंग बदलला की खसखस आपण साईडला काढून घेणार आहे। खसखसचा रंग चेंज झालेला आहे, त्यामुळे आपण आता खसखस साईडला काढून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि ते 1 वाटी जाड पोहे याच्यामध्ये घालून घ्यायचे। पोहे या तुपामध्ये अगदी खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोह्यांचा रंग चेंज होईपर्यंत आपण हे पोहे भाजून घेणार आहोत। इथे मी पोह्याचा रंग चेंज होईपर्यंत पोहे भाजून घेतलेले आहेत आणि पोह्यांचा आकार देखील बदलला आहे। पोहे भाजले की आकसले जातात आणि कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने हे पोहे भाजून साईडला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये परत 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम भाजून घ्यायचा आहे। काजू आणि बदाम देखील हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण फुटाण्याची डाळ भाजून घेणार आहे। ही फुटाण्याची डाळ देखील खमंग भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने डाळीचा रंग बदलला की आपण डाळ देखील साईडला काढून घेणार आहे। त्यानंतर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी पोहे बारीक करून घेणार आहे। इथे मी आता मिक्सरमध्ये पोहे फिरवून घेतलेले आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाण्याची डाळ देखील बारीक करून घ्यायची आहे। फुटाण्याची डाळ बारीक करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि बदाम देखील मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। आता काजू बदाम फिरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो अर्धी वाटी गूळ होता तो देखील याच्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे। आता हे सर्व मिक्सरला फिरवलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता ते मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 4 विलायची बारीक करून टाकायची आहे आणि इथे आपण भाजून घेतलेली खसखस देखील टाकून घ्यायची आहे। तुम्हाला हवे असेल तर खसखस देखील तुम्ही मिक्सरला फिरवू शकता, पण मी इथे टेक्स्चर छान येतं म्हणून मी अशीच टाकलेली आहे। त्यानंतर वाटीत शिल्लक राहिलेलं तूप देखील याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू वळताना ओलसरपणा छान येतो। आणि हे तूप आणि खसखस व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता तूप व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स झाल्यानंतर या पद्धतीने आपण छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही या लाडूला तुमच्याकडे असेल ते ड्रायफ्रूट सुद्धा लावून घेऊ शकता, म्हणजे लाडू दिसायला आणखीन सुंदर दिसतात। अशा पद्धतीने इथे मी लाडू वळून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे देखील सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत। आता इथे माझे त्या सर्व मिश्रणाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि
ही गोविंद लाडूची झटपट आणि कमी साहित्यात पटकन होणारी रेसिपी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।